अबा दादा बोलवतो ये लवकर. आला. असं तुमच्याशी बोलली ना का मला जरा ना असं बरं. हा दे वाघ्या शेरूच्या लाड. आता बोल बघू दे. जरा मी बसलेली असेल ना का कुणालच्या बाबांचं चालू होतं हे दे ते दे. मला म्हणतात मी दुसरं लग्न करतो. आता या वयामध्ये तेव्हा आतल्या साईडला पण फुलं आहेत बघ फुललेली. जिथे बांधलंय ना तिथे पण आहेत. मस्त मोगरा फुललाय आपला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. सगळं आरामात चाललं आहे आमचं. आज कुणालला झोपलाय, उठला नाही आहे. म्हटलं झोपू दे त्याला नंतरला आरामात उठवीन. आज कुणाल जाणार आहे, त्याची सगळी जायची तयारी करायची. चला 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 वेली जरा बघून येतो. लावलेल्या वेली आहेत ना, म्हणजे 2 दिवसापूर्वी लावल्या आहेत त्या व्यवस्थित रुजल्यात का जाऊन बघतोय. आणि काय म्हणते मी कुणालच्या जाण्याची तयारी, म्हणजे जास्त अशी तयारी नाही झाली, काय जास्त काय असं सामान म्हणून आणलेलं नाही पण हां, पण तरी पण असं वाईट वाटतं ना थोडंसं म्हणून. तर त्याच्या आवडीचा नाश्ता, त्याला साबुदाण्याची खिचडी खायची. रात्री मला म्हणाला की आई साबुदाण्याची खिचडी बनव. मग ते रात्री भिजत घातलं. आता थोड्या वेळाने बनवीन आरामात, आणि काही वेळ आहे भरपूर. आणि त्याच्या आवडीचे चिकनचे पकोडे ते पण सगळं रेडी करून ठेवलेले आहे. ते पण सगळं दुपारी करायचं जेवणाच्या वेळेस असं. आणि संध्याकाळी काहीतरी मला वाटतं 3:30-4ला निघेल ना. भेंडा मसाला बनवतो बघ जरा व्यवस्थित छान. नाही तिला टिफिनला बनवणार आहे भेंड्याची भाजी. टिफिनला त्याला आवडतं ना भेंड्याची भाजी पण आणून ठेवली. त्याला भेंड्याची भाजी भरपूर आवडते. मग ती बनवायची. मग ती त्याला नेण्यासाठी म्हणजे टिफिनमध्ये बनवून संध्याकाळी प्रवासामध्ये खाण्यासाठी असं सगळं प्लॅनिंग केलेलं आहे. तर जरा एक फेरफटका मारतो. रान भरपूर वाढलं आहे हो झपाट्याने. काल थोडंसं मी साफ केलं संध्याकाळी. रानभाजी पण काढायचे ना, रानभाज्या काढायच्या. हां, थोडीशी रानभाजी जमा करायचे. कुणाला घेऊन जाईल जाताना. जितकं जवळ आहे ना तितकं जमा करून पाठवायचे. म्हणजे टाकळा आहे, कुरडू आहे, परत मुंबईला अळूची पानं. आणि काय बरं भेटेल आता सध्या तयार जे झालं ते तुम्हाला सांगते. टाकळा तयार झालेला आहे, कुरडू, अळूची पानं, भारंग पण भेटेल. हां भारंगी. आणि अकूरची भाजी ती भरपूर शोधायला लागणार, ती कठीण आहे. मिळेल ती पण भरपूर वेळ जाईल शोधायला. त्याच्यामुळे जे हाताशे आहे ना ते पटापट आम्ही जमा करायचं. ते कुणाला जेव्हा करतील ते माझं मला घरातलं आटपायचं आहे. असं सगळं तयारी. आणि संध्याकाळी 3:30-4च्या दरम्यान कुणाला निघणार आहे. वाईट वाटते पण काय करणार. त्याला सुट्टी नाही ना मिळत. त्याला म्हणाले होते मी सुट्टी 1 दिवसाची जरी भेटली असते तरी असं बरं वाटलं असतं, पण नाही शक्य. त्याला आता काम भरपूर आहे ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे सुट्टी त्याची कॅन्सल झाली. म्हणजे अगोदर त्यांनी दिली होती सुट्टी, पण काम भरपूर आल्यामुळे जरा कॅन्सल झालं. ठीक आहे, तुम्हाला आई नंतर बघतो मी असं सुट्टीचं. तर इथे बघा टाकळ्याची भाजी ना भरपूर जमा झाले. काय भेटलं असेल बघ कुठेतरी वर. हा बघा एक आला. पाणी पी जा. वाघ्या या वाघ्या, पाणी पिवा. ते बघा ठेवलंय पाणी बिणी ठेवलंय, चादर अंतरून ठेवलंय. जावा तिथे बसा. नाही तो तिकडे काहीतरी शोधतोय तिथे गेलाय. आला. अबा दादा बोलवतो ये लवकर. आला शेपटी हलवतच बघ. धावतोय बघा. बघ लाडात आलाय. बघ एवढा लाडात कधी येत नाही तो. आता वाकडा होईल बघ आता घाशीला. आणि ह्याला राग होतो मग शेरूला. तो असा लाडात आला का भाग्या. त्यात शेरूचं कसं असतं, फक्त मला घ्यायचं. ए बस झालं. ए सोड त्याला. काय त्यांचं काय. बस झाला भाग्या. तर ये पाणी पिवा. चला तर आम्ही खाऊ. आईस्क्रीम खाते. आईस्क्रीम खाऊया चला. आंघोळ जातोस का.
पाणी तापलेलं तुला जर जायचं असेल तर जा आधी आंघोळीला असं बोलते. हा बाबा लागतोय. आणि इथे मी सुरुवात केले सकाळचा नाश्ता तयार करायला. एकीकडे खिचडी आहे ना साबुदाण्याची फोडणीला घातली आणि एकीकडे गॅसवरती पाणी पण तापत होतं. आज थोडीशी घाई गडबड होणार हे माहीत होतं आम्हाला, त्याच्यामुळे वेळेतच सगळं मी करायला घेतलं. म्हणजे नाश्ता जेवण म्हणजे जेवणाची जी पूर्वतयारी असते ना ते सुद्धा मी आपण म्हटलं करूनच घेऊ सकाळ असं सगळा विचार केला आणि त्या पद्धतीने सगळं करायला घेतले. हे जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं म्हणजे आदल्या दिवशी रात्री मी करून ठेवलं होतं, फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. ते सकाळी उठून बाहेर काढून ठेवलं होतं. थोडंसं मेल्ट बघा झालं होतं आणि थोडंसं बाकी होतं. त्यात कॉर्नफ्लॉवर टाकायचं बाकी होतं, ते सगळं टाकून घेतलं. तरी पण थोडंसं बर्फासारखं वाटत होतं म्हणून मग मी थोडंसं वरचेवर असं मिक्स केलं आणि साईडला करून ठेवलं. म्हटलं थोड्या वेळाने ते मेल्ट होऊन गेलं का पटापट मग आपले पकोडे तयार होतील. अंड्याची भाजी दुपारसाठी करायची होती, ते एकीकडे बॉईल करायला ठेवलं अंडी. भाग्या शेरू यांचं जेवण करून झालं होतं. म्हणजे त्यांना भात आणि डाळ वगैरे जी लागते ना उकडलेली डाळ त्यांना बनवते मी आणि चिकन असतं बॉईल ते त्यांचं करून घेतलं होतं सगळ्यांच्या आधी. आणि नंतर एकीकडे साबुदाण्याची खिचडी साईडला केली आणि मग दुसऱ्या कढईमध्ये म्हणजे लोखंडाची कढई दिसते त्यात भाजी करायला घेतली. म्हणजे सहजच फ्रीज खोलला काहीतरी वस्तू हवी होती म्हणून आणि त्यात दिसली मला कुरडूची भाजी. आता 2 दिवस झाले जरा नॉनव्हेज खाल्लं जातं आहे त्याच्यामुळे म्हटलं नको माझ्यासाठी कुरडूची भाजी इथं करायला घेतली मी. म्हणजे नॉनव्हेज कसं जास्त पण आवडत नाही खायला, त्रास होतो मग. तर कोरडूची भाजी बघा कशी केली. फक्त लसूण आणि मिरची आहे ना ती फोडणीला घातलेली तेलामध्ये, बाकी कांदा वगैरे काही नाही, खोबरं पण नाही. अशी भाजी ना मला भरपूर अशी आवडते. ती भाजी ना फक्त धुतलेली आहे, चिरलीसुद्धा नाही. त्याची खोडून आणली होती तशीच मी फोडणीला टाकली, वाफेवरती इथे शिजत ठेवलेले. वाघ्या आणि शेरू यांना बाहेर नाश्ता देऊन झाला होता आणि जे पेडिग्री जे आहे ना जे कुणाल येताना घेऊन आला होता ना ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवलं. आणि ही बघा ही आपली कुरडूची भाजी अशी वाफेवरती ठेवले त्या तरी पण बघा किती छान असे म्हणजे पाणीवर सुटतं त्याला आणि छान अशी तयार झाली होती. इथे आपली साबुदाण्याची खिचडी पण तयार झाली आणि कुणालच्या बाबांना मी नाश्ता करायला दिला होता. कुणालची आंघोळ वगैरे करून झाली होती आणि त्याला सांगितलं तू आज देवपूजा कर म्हणून. म्हणजे जेव्हा पण तो येतो ना गावी तेव्हा त्याला सांगते की देवाची पूजा कर आणि तो करतो आवडीने. हे कुणाल घे नाश्ता करायला, तुला काय झालंय? बाबाला काय आलं ओरडायला? काय मॅच चालू आहे बघा. केवढ्या मोठ्याने ओरडला बाप. फिल्म दिसते ही मॅच. हां तर तू नाश्ता करतो पटापट. ही बघा मृण्मयी इथं उभी आहे आणि मृण्मयीची सायकल कोणी घेतली बाई? कुणाला ती सायकल घेऊन गेलाय चालवायला. तू एकटी झाली सायकल चालवत? हा काल जेव्हा कुणाला आला ना धावत आलेलंच ना ग तेव्हा मी बाहेर काम करत होती ग, तिघं पण आलेली. एकटी सायकल चालवते. शाळेत का नाही गेली? हा रे रविवार आहे ना, आम्हाला माहीतच पडत नाही वार येते कुठले. आला तुटलेली सायकल आली का चांगली वाली आणलेली? दादाला त्या सायकलची भरपूर आवड आहे. तो बघा ह्या साईडला गेला, हा बघा सायकल चालवते. कुणाला तर टायर गेलेला आहे ना सायकलचा. साहिलची आणली वाटतं सायकल. जावा सायला. ए डबल सीट घे, डबल सीट. हा अगं पण सायकलवर चढ. अच्छा हा म्हणजे जमत नाही. हे दोघं जण आज पाऊस थांबलाय म्हणून जरा बरं आहे. काय रे मृण्मयी येते कशाला भुकत जातो? शेरू झोपा गपचूप, चला गाई करा. आता मी आलेले जरा बाहेर 1-5 मिनटं बसणार आहे. आता घरामध्ये जरा 5-10 मिनटं गप्पा गोष्टी करत होते.
मागे दोऱ्याचे कपडे बघू नका ते वाघ्याशेरूचे कपडे आहेत, त्यांना पुसायला वगैरे लागतात, ते धुवून वगैरे असे सुकत घातलेले आहेत. हे आता पाऊस चालू झाला ना त्याच्यामुळे कपडे असे पडलेले असतात. आता कुणाल आणि कुणालचे बाबा दोघंजण ना आतमध्ये थोडं सामान ना हलव करतात, म्हणून मी ते बाहेर येऊन बसते जरा, म्हटलं 5 मिनटं. जेवण करायचं बाकी आहे, नाश्ता इष्टा सगळ्यांचं करून झालेलं आहे. सामानाचे हलव म्हणजे हे कपाट सरकवत आहेत आणि सोफा त्याचं सगळं सेट करायचं ना, सगळं सामान. टी व्ही वगैरे येणार आहे ना आपले, म्हणजे कधी पण येईल, त्याच्यामुळे कुणाला आहे तोवर म्हटलं जरा हातभार लागेल ना, म्हणून मग दोघंजण करतात ते. मग मी इथं बाहेर निघून आली. जेवण आता काय अंड्याची भाजी करायची, चपाती करायची, आणि कुणालला संध्याकाळी न्यायला भेंड्याची भाजी काढून ठेवली, ती सगळं तयारी करून ठेवते आता फटाफट. कुणालला सोडायला पण संध्याकाळी मी जाणार आहे. त्याची 5:15ची गाडी आहे, त्याच्यामुळे मला वाटतं 4:15 त्याच्या आसपास निघूया आम्ही. आणि बाजारात पण 1-2 ठिकाणी जरा कामं आहेत. मोटर आपली दुरुस्त करायला दिलेली ना त्याशी, तुम्हाला बघा दाखवलं मागच्या व्हिडिओमध्ये, ती काय अजून आणलेली नाही आहे, तर ते पण बघायला जायचं आहे. पाण्याची मोटर आहे ती, तिथे आपल्याला उपयोगी पडणार आहे. म्हणजे मुंबईला आपण राहायचो ना तेव्हा तिकडे यूज करायची मोटर ती, आणि आता येते वेळी गावी घेऊन आली, पण बंद होती ना ती बरेच दिवस, आता इतकी वर्ष, त्याच्यामुळे रिपेअर करायला दिलेली आहे. वाघ्याशेरू आले वाटतं. सर्वांच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये कमेंट्स असतात की ताई तब्येतीची काळजी घ्या. हे बघा आले हे दोघंजणं, चेहरा तुमचा उतरलेला दिसतोय. हां, थोडंसं ते ताप आलं होतं त्याशी, थोडंसं विकनेस मला वाटत होतं, पण आत्ता ना एकदम छान आहे मी. आता कुणाला आलं ना 2 दिवस जरा बरं वाटलं, चांगले गेले 2 दिवस आमचे असं. आणि तर काम आहे, हो भरपूर काम आहे गावी, ते काम असतं, म्हणजे पर्याय, म्हणजे आपल्याकडे काही पर्याय नाही, आपले कामं आपल्यालाच करायला लागतं. हे सगळं रानबिन वाढलं आहे. पुन्हा जेव्हा म्हणतात टेन्शन नाही घ्यायचं, आपल्याला माहिती आहे ना हे काम आपल्यालाच करायचं आहे, मग ते विचार नाही करायचा. मी कशी विचार करत बसते की आता हे एवढं करायचं आहे बाबा, कसं होणार, कधी होणार, असं माझ्या डोक्यात विचार चालू असतात. म्हणजे एकदा करायला घेतलं का होतं माझं, पण मी असं विचार करत बसते. पुन्हा जेव्हाचं तसं असतं, त्यामुळे विचार नाही करायचं, घ्यायचं आणि करत जायचं, असं आहे ते मला काल म्हणाले असे. ते पण म्हटलं बरोबर बोलतात, विचार काय करायचा, आपल्यालाच करायचं आहे ना असं. आता ही मागे बघा तुम्हाला ही नेट दिसते ना ग्रीनवाली, ती पण आता ते दोघंजणं ते म्हणजे बघणार आहेत साईज वगैरे किती आहे ते, म्हणजे इथे मग आपल्याला मारायची. म्हणजे पाऊस वगैरे आता बघा चालू होईल ना, जुलैमध्ये भरपूर पाऊस पडणार, त्याच्यामुळे सगळी तयारी. आलात फिरून बाबा? या दोघांना सोडली होती, घराच्या बाहेरच जायला मागत नाही कुणाला आल्यापासून, घरात चिपकलेले. नाहीतर इतर वेळेला दोघंच जण असतो ना आम्ही, तेव्हा सरळ त्यांच्या बाहेरच लक्ष असतं. आणि आज कालपासून जायलाच मागत नाही आहेत. वाघ्याला हे बघा केसांचं कसं झालं आहे, ते चिखलामध्ये बघा येतो ना मातीमध्ये लोळून वगैरे, त्याच्यामुळे त्याला जरा केसांचं हे झालेलं आहे. हे बघा निघालेत ना केस वगैरे, आणि मध्ये ना तो 1-2 ठिकाणी मारामारी पण करून आला, तेव्हा पण त्याची केस थोडीशी गेळीली, पण आता होईल, व्यवस्थित होईल तो, असं आहे ते. चला जरा 5 मिनटं बसते, असं तुमच्याशी बोलली ना का मला जरा ना असं बरं वाटतं, म्हटलं चला बोलूया. थोडासा वाटलं व्हिडिओ मोठा झाला, काही हरकत नाही असं. शेरू या इथे. तर मगाशी बोलता बोलता तुमचे आभार मानायचे राहून गेले. म्हणजे हा व्हिडिओ कसा म्हणजे उशिरा शूट केलेला आहे, आणि व्हॉईसवर पण आपण बघा नंतरच करतो. आणि कमेंट्स तुमच्या मी आत्ता मगाशीच वाचलेल्या आहेत. भरपूर अशा सर्वांच्या कमेंट्स आल्यात कालच्या व्हिडिओवरती, की कुणालचा बड्डे, आणि त्यासाठी भरपूर जणांनी आशीर्वाद दिलेले आहेत. म्हणजे इतक्या साऱ्या कमेंट्स आहेत, मग त्यांचा रिप्लाय द्यायचा बाकी आहे, अजून रिप्लाय काही दिला नाही आहे मी. सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचून ठेवलेल्या आहेत. म्हणजे इतकं मला बरं वाटलं ना, इतका मला आनंद झाला. मी कुणालच्या बाबांना पण सांगितलं की बघा किती आशीर्वाद आपल्या कुणाला मिळालेत, सर्वांनी दिलेले आहेत. तर असे तुमचे आशीर्वाद ना माझ्या लेकाच्या पाठीशी असू देत, आणि त्याचं सगळं चांगलं व्हावं असंच आम्हाला दोघांना पण वाटतंय. म्हणजे आता आमचं दोघांचं आयुष्य आहे ना ते त्याच्याभोवतीच फिरतं. एकुलता एक मुलगा आहे बघा आम्हाला. तुम्हाला सगळ्यांना तर काय सांगू, सगळं माहिती आहे तुम्हाला. तर इथे बघा आता काय काम चालू आहे, तर नेट आहे ना ती काढली दोघांनी, कटिंगसुद्धा केली. ती नव्हती लावायची साईडला, तर म्हणजे कुणालच्या बाबा म्हणाले की फक्त कटिंग करून ठेवू, मग नंतर आई आणि आम्ही दोघंजणी मिळून करूया. पण कुणाला ऐकायला तयार नाही की नको बाबा, आता आपण कटिंग केलेली आहे तर पटकन लावून पण घेऊया, मग नंतरला मग तेवढं एक काम तुमचं कमी होऊन जाईल. मग फटाफट ते नेट पण तिथे लावून झाली होती. आणि माझं इथे किचनमध्ये काम चालू होतं, म्हणजे जेवण वगैरे मी करून घेतलं,
आणि जी काही किचनची भांडी वगैरे जे काही होतं ना किचन आवरायचं ते सगळं करून घेतलं. फक्त चिकनचे पकोडे तेवढे म्हणजे करायचे बाकी होते. चला बाहेर गुड बॉय, चला बाहेर चलो, चला बाहेर 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 गुड बॉय चला बाहेर. तर बसा खाली, बसा इथे दोघांनी. हा अशी उडी नाही मारायची, लाडात नाही खूप. बसा खाली, बसल्याशिवाय देणार नाही. खाली बसा शेरू, खाली बस. वाघ्या खाली बस, खाली बस. वाघ्या खाली बस. गुड बॉय बना तुम्ही, गुड बॉय. हा वाघ्यामध्ये गुड बॉय. शेरू खाली बस, शेरू खाली बस. व्हेरी गुड. नबाड झालं काय? कुठे कुठे घरकू घरकू कुठे? काम करत माणूस आहे. किती मिनिटात काम झालं बघतो. आणि किती माझी चांगली पकड फक्त 1 मिनिटाचा पकड. फक्त खावा हा पकडा बघ. किती एका सेकंदात मी किती धडपडत होतो. आता मला किती वेळ गेला याला नंतर हातभार लावला. ये लवकर. तुम्ही सावकाश जेवा दोघांनी. तर आता हे बघा, हे किचनचं माझं शेवटचं काम म्हणजे पकोडे, चिकनचे पकोडे मला तळायचे होते. सर्व मॅरिनेशन करून ठेवलं होतं. बाहेर कुणालच्या बाबांचं म्हणजे त्यांचं काम दोघांचं चालू होतं. जवळजवळ 1 ते 1.5 तास गेला ते नेटचं काम करायला. तर आता ह्या पकोड्यांमध्ये मी काय काय टाकलं आहे ना ते तुम्हाला मी झटपट सांगते. तर बोनलेस चिकन घेतलेलं आहे, त्यात मॅरिनेशनसाठी टाकलेलं आहे सोया सॉस, चिली सॉस, आलं लसूण मिरची याची पेस्ट असते ना ते, आणि 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकलं आहे, थोडासा फूड कलर टाकलं आहे आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करून ठेवलेलं आहे. तर पकोडे बघा जेव्हा करायचे असतात ना आपल्याला, म्हणजे हे जे मॅरिनेशन आहे ना ते मी आदल्या दिवशी रात्री करून ठेवलं होतं. आणि जेव्हा आपण पकोडे करायला घेतो त्याच्या आधी अर्धा ते 1 तास आधी कॉर्नफ्लॉवर टाकायचं आणि मग व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आणि मग तळून घ्यायची. तर माझं तिकडचं काम झालं किचनचं आणि तितक्यात मग हे बघा, हे TV आपण जो बुक केला होता ना ते आले. म्हणजे आज ते येतील याची आम्हाला अपेक्षा नव्हती. म्हणजे आम्ही सगळी तयारी करून ठेवली होती. सगळं कपाट वगैरे बघा तुम्हाला दिसतंय, जागा चेंज केलेली. पण आजच TV येईल असं आम्हाला म्हणजे नव्हतं माहीत. पण त्यांचा कॉल आला आणि मग त्यांनी पण पटापट सगळं त्यांचं काम केलं आणि ते निघून गेले. आणि हा बघा, हा आपला TV लावून झालेला आहे. म्हणजे एक नवीन वस्तू आपल्या घरामध्ये आलेली आहे. ह्या गोष्टीचा आनंद आम्हा तिघांना पण भरपूर असं झालेलं आहे आणि खूप गरजेची होती जी वस्तू TV. म्हणजे 2 ते 3 वर्ष झालं म्हणजे बऱ्याच जणांनी सांगितलं होतं घ्या घ्या, पण आम्ही दुर्लक्ष केलं होतं. म्हणजे आम्हाला त्यावेळेस असं वाटलं नाही की आता गरजेचं आहे म्हणून. पण आत्ता कुणाला नाही आहे ना, आम्ही दोघंच जण असतो, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेस की नाही घर खायला उठतं. तर आम्हाला पण असं वाटायला लागलं की नाही आता काहीतरी आपल्या मनोरंजनासाठी वस्तू हवे आणि त्याच्यामुळेच मग ही TV बुक केलेली आहे. तर ते सगळं झालं आणि जेवण वगैरे झालं, किचन सगळं आवरून झालं. आता ही पॅकिंगची तयारी. रानभाजी कुणालच्या बाबांनी जाऊन पटापट थोडीशी बाहेरून आणली आणि थोडीशी रानभाजी आपल्या आड्यामध्ये होती ती सर्व काढून घेतली. चहाची पात म्हणजे कुरडू वगैरे जास्त असं काही सापडलं नाही, कारण खूप लांब जावं लागलं असतं. म्हणजे जितकं सापडला ना तितका पटापट जमा केला आणि सगळं पॅकिंग करून ठेवलं. कुणालचा टिफिनसुद्धा भरून झाला होता, त्याची पाण्याची बॉटल वगैरे सगळं ते रेडी करून झालं होतं. थोडासा उशीरच झाला होता निघायला, म्हणजे 4:15ची काहीतरी गाडी होती आणि आम्हाला सगळं पॅकिंग करेपर्यंत 4:30 वाजले. जेवायला थोडासा उशीर झाला कारण ते TVचं इन्स्टॉल करायला आले होते, त्याच्यात थोडासा आम्हाला वेळ गेला, पण झालं वेळ. वाघ्या शेरूचे लाड करतोय. येणार दादा आता लगेच. चला कुणाल निघाला, सगळ्यांना बाय कर, फोन बंदच. तर 4:15ची गाडी आहे. आम्ही निघालो होता पटकन, त्याला ना गाडीमध्ये बसून येतो. ही बघा कुणालची गाडी आली. कुणाल जा सावकाश जा,
मी आता वर येत नाही, जा तू. तर कुणालची गाडी बघा इथे वेळेमध्ये आलेली आहे आणि त्याची जायची तयारी. हा जो क्षण असतो ना तो म्हणजे आम्हाला दोघांना पण आवडत नाही. मुलं जेव्हा येतात आपल्या घरी, भले एका दिवसासाठी का होईना, पण जो आनंद असतो, जो आनंद होतो आईवडिलांना, तो तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा ते जायला निघतात, ती जी वेळ असते ती अशी नकोशी वाटते. मागे हो जरा, असं दिसू दे, पोर मला दिसतोय का बघू दे. ही बघा कुणालची गाडी सुटली, बघितलं ना, हा दिसतोय तो बघा. तर कुणाला निरोप देऊन आम्ही सुद्धा घरी यायला बघा निघालेलो आहे. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.